आदाब, सलाम, नमस्ते, जय भीम. सरल्याला सगळ्याला जय महाराष्ट्र. पुन्हा हे सत्य सोयरे पावणे रावळे मी ओळख करून देतो तुम्हाला. बोरगा जागीर एक मोठ छोटंसं राज्य होतं. मग आज पंजाबच्या बोरगा जागीरचा मी वंशज आहे. तो मोठे मोठे 3 मायावर मारले. मोठे मोठे 3 मारले. जेवढा मतदान आहे मंगेश भाऊच्या पाठीमागं तेवढा सर्वात जास्त मतदान इकडे फिरवण्याचं काम काय खांद्यावर आहे. आता नारायण भाऊनं सांगितलं, दीपक भाऊनं सांगितलं, मी पाहुणे रावळे बाबाची कडे सगळे कंपनीमुळे माम सासरे पुरे. आता तुमच्या भागात बी प्रत्येक घरात 100% 90% मी पाहुणे रावळे इकडे बी. आता मी बी इकडं टाईम देणार आहे. पण असं समजू नये. आता लोकसभेच्या वेळेस मी भाऊ सोबत होतो. मी फॉर्म माघारी घेतला, दादांनाही सांगलं. विधानसभेच्या वेळेस माघारी घेतला. पण आता आमची सुरुवात आहे. आता मंगेश भाऊ 100% आपलं गेलाच पाहिजे तिथं. एवढे प्रयत्न करा. आणि कोणाला काही रागरूत असेल तर मला सांगा, प्रत्यक्ष भेटा. पण एवढ्या वेळेस मंगेश भाऊला तुम्ही साथ द्या. कारण आजपर्यंत मी रावसाहेब दानवेला मतदान केलं, राव चंद्रकांत दानवेला मतदान केलं, दादा मी बाबा रंगनाथ पाटलाला मी मतदान केलं, दसपुत्याला मतदान केलं. हे हरामखोर भाडव्यानं मला मागं टाकलं. कोण एक कडक माणूस आहे, याच्या बापाला मी भीत नाही. आणि एमा केसाला धक्का लावायची याची अवकात बी नाही. तेव्हा मंगेश भाऊ मुंबईला होते, मी बाजूला होतो तांब्यात. तापा मुंबई दिल्ली दादा मागायचे पुन्हा. आणि इथून पुढे बी राहणार आहे. कोणा काही असं समजायचं नाही. एका सेकंदात मी तिथे हजर होऊ शकतो. मला आणलं विकास भाऊ ना याशिवाय उपकार आहे. आणि माहिती तुम्ही पाहुणे रावळे सगळे सरे भाऊ बांधव काका पुतणे एवढे समाजामध्ये असतील. प्रत्येक समाजाचे वडीलधारी मंडळी, पाहुणे मंडळी, नातेवाईक, मित्रमंडळ, दोस्त मंडळी, कोणी काही रागरूस मानू नका. तुम्ही आम्हाला येऊन सांगू शकता कधी बी आमचं चुकलं उकलं तर कान धरून आम्हाला सांगायचं जागेवर. आम्ही तो निर्णय तुमच्यासाठी योग्य करू एवढी तुम्हाला मी ग्वाही देतो. आणि मंगेश भाऊ मांग जिल्हा परिषदला 100% मतदान करा बापा. जेव्हा त्यावेळेस आम्ही पाण्याला 1.5 लाख मतदान आम्ही केलं. चौकून माझ्या गावातून पाहुणे रावळ्यानं फिरवले मला. मी आणलं पाना पायाचा. बाकीचं कोणतं चपटी नक्की बोटी आपल्याला पानं नाही. एवढे तुमच्या हातापाया पडून तुमच्या चरणाची धूळ माथ्यावर घेतो. पण आपल्या भावाला एवढ्या वेळेस तुम्ही पुढं जाऊ द्या. तुमचे उपकार मी मरेपर्यंतही सरणार नाही एवढी तुम्हाला ग्वाही तुमच्या भूमीत देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र सर्वांनी.